येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश मनुष्याला जीवन प्राप्ती व्हावी. पुन्हा मी तुम्हाला सांगेल, धर्म स्थापन करण्यासाठी येशू जगामध्ये आला नाही. हा, लोकांनी त्यांना नाव दिलं, ते ख्रिस्तासारखे दिसतात, ख्रिस्ताचे अनुयायी आणि म्हणून लोक त्यांना ख्रिस्ती म्हटले. परंतु ख्रिस्ती हा धर्म नाही, ते शिष्यत्व आहे. ती तत्व स्वीकारणं, तो अभ्यास स्वीकारणं, त्याने सांगितलेली मतं, त्याने सांगितलेल्या आणि संकल्पना स्वीकारणं. तो चोर आहे, तो चोरी घात व नाश करण्यासाठी, पण मी आलो तुम्हाला जीवन प्राप्ती करून देण्यासाठी. मग माणसामध्ये जीवन नव्हतं का? माणूस तर जगत होता, नाकपुड्यामध्ये श्वास होता, काम करत होता, कष्ट करत होता, शेतामध्ये पिकवत होता, रस्ते इमारती बांधत होता. मग जीवन त्याच्यामध्ये नव्हतं का? जीवन असल्याशिवाय तो करतो का? परंतु जगता जगता मनुष्याला एक प्रश्न पडतो, हे काही जगणं आहे का? सकाळी उठायचं, काबाड कष्ट करायचं, बिल्डिंग बांधायच्या. बायबलमध्ये उपदेशकाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात लिहिलं, मनुष्य सकाळी उठतो, रात्री उशिरा झोपतो, भरपूर कष्ट करतो, बिल्डिंग बांधतो, रस्ते बांधतो, परंतु सगळं हे करणं त्याचं व्यर्थ आहे. सगळं बांधून उपयोग काय हो? त्याच्यावरती राहणारे लोक, ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट करता, ज्यांच्यामध्ये तुम्ही वावरता, ज्यांच्याबरोबर तुम्ही कष्ट करता, ज्यांच्या संगती तुमचं बसणं उठणं आहे, आणि त्या लोकांच्या बाबतीमध्ये जास्त तुमचा विचार तुम्ही करता, त्यास तुम्हाला कळतं कुठंतरी राग आहे, कुठंतरी द्वेष आहे, कोणीतरी कोणाला खाली खेचतं, कोणीतरी कोणाला टॉर्चर करतं. आणि जर तुम्ही सामाजिक व्यवस्था बघितली तर रोज कुठंतरी मरण आहे, कोणी कोणाचा खून करतं, रस्त्यावरती कोणाचा अपघात होतो, तडफडून मरतो, परंतु त्याला बघणारं पण कोणी नसतं. आणि गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे, आणि गरीबाला एक वेळचं जेवण मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या पेशंटला तिथं जर तुम्ही बघितलं तर या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी मनुष्यामधलं मनुष्यपण हरवलेलं पाहिलेलं आहे. मग असं वाटतं हे जीवन आहे का? समोरच्या ज्या घडामोडी घटना आम्ही पाहतो ना, आम्हाला कोणाविषयीच कळवळा येत नाही, कोणाविषयी प्रेम उत्पन्न होत नाही, पण धर्म मात्र आम्हाला चांगला समजतो. आम्ही सकाळी उठून प्रार्थना करेल, मी माझ्या धर्माविषयी सांगेल. आमचे लोक सकाळी उठून प्रार्थना करतील, चर्चला जातील, त्यांच्याकडे बायबल आहे, ते बायबल पण वाचतील. मग हे केलं म्हणजे तो ख्रिस्ती आहे का? मुळामध्ये ख्रिस्त या जगामध्ये जीवनाचे सिद्धांत, जीवन म्हणजे जीवन जगण्याची तत्व, सिद्धांत, म्हणून म्हटलं जगतात तर सगळं, पण देवाला अपेक्षित जीवन जे जगावं. देवाला अपेक्षित कोणतं जीवन आहे? कशासाठी मनुष्य देवानं निर्माण केला?